कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा येथे महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट समाजाचा पहिला राज्यस्तरीय भव्य मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय। या मेळाव्यात परीट समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत अखिल भारतीय धोबी महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांनी व्यक्त केली। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या प्रश्नावरती ठोस काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। देशातील काही राज्यांमध्ये परीट समाजाचा समावेश एससी किंवा ओबीसी प्रवर्गात असल्याचे सांगत महाराष्ट्रातही समाजाच्या स्थितीनुसार निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। या मेळाव्यात समाज एकजुटीवरती विशेष भर देण्यात आला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि बेळगाव येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्यात शांताराम कदम, एकनाथराव बोरसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाज संघटित होण्याचे आवाहन केले। विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। या मेळाव्यामुळे परीट समाजातील ऐक्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मेळावा यायचे आपण ठेवलेला आहे। त्या मेळाव्यासाठी 5 वर्षाच्या नंतर आपण ते मेळावा ठेवलेला आहे। त्याच्या अगोदर इथे नवीन आता हा हॉल झाला गेला, त्याच्यामुळे त्याला आपल्याला 5 वर्ष पुढे गेली आपली। त्याच्यासाठी आपल्याला रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा यासाठी तिकडेच सगळे मेळावे झालेले। त्या मेळाव्यामुळे इथे आपला उशीर झाला, त्यामुळे आता हा मेळावा झालेला आहे। ह्याचा मेळावा होणं आणि आपले महाराष्ट्राचे सगळे माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया लेवलचे अध्यक्ष ते पण इथे आलेले आहेत। आम्ही त्यांना बोलवलेले आहे, ते आलेले आहेत। त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सत्कार केलेला आहे। त्याप्रमाणे त्याच्या पुढे पण सगळ्यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर आता पुढे आता हे चालू होणार आहे सगळं कार्यक्रमात पण। ठीक आहे, थोडं बोलून तर महाराष्ट्रामध्ये आम्ही भाऊंच्या माध्यमातून मी बराच काळ फिरलो, जवळजवळ 30 वर्षे मी समाजकार्य करतो आहे। आणि महाराष्ट्रातले आमचे पहिले जे अध्यक्ष फाली गुरुजी होते एकनाथराव बोरसे सर आहेत, राजेंद्र सेठ आहेर आहेत, आता कडलक साहेब आहेत, राजेंद्र सेठ खैरनार पण आहेत। आणि आम्हाला सगळ्यांचं यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ह्या मार्गदर्शनातूनच आपण हा कार्यक्रम आयोजित जो केला तो भाऊंच्या माध्यमातून भाऊंनी आम्हाला आपल्या समाजासाठी खूप म्हणजे श्रमदान दिलेलं आहे। आम्हाला त्यांनी समाजाशी कसं बोलावं, समाजाशी कसं एकरूप राहावं हे त्यांनी आम्हाला शिकवलं। आजचा दिवस आपल्या कोकण परीट धोबी मडवळ समाजासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत अभिमानाचा क्षण आहे। रोहा येथील डॉक्टर श्री देशमुख सभागृहात आयोजित हा पहिला भव्य मेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून तर समाजाच्या एकजुटीचा, प्रगतीचा आणि नव्या दिशेचा प्रारंभ आहे। आपल्या समाजाला संत गाडगे बाबांचा महान वारसा लाभलेला आहे। संत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवतेचा संदेश दिला आहे। स्वच्छता हीच सेवा हा संदेश आजही प्रत्येकाला तो प्रेरणादायी आहे। त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना उभारी देण्यासाठी आयुष्य वेचले। त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आज त्या गाडगे बाबांना आदरांजली आहे।